मनवाकर एंड ममता मुंगलीवार एंड राजश्री काले को एक बेहतरीन पोएम प्रेजेंटेशन करने जा रहे हैं हमारे ये तीन कलाकार। तो चलिए मैं सरप्राइज़ रखती हूँ, कुछ बताती नहीं हूँ, उनके ज़रिए ही जानते हैं वो आपके सामने क्या प्रेजेंट करने जा रहे हैं। हमारे 3 आर्टिस्ट के लिए एक ज़ोरदार तालियां हो जाए। धरती। धरती जिसे भारत में हम माँ कहते हैं। माँ एक स्त्री है। धरती को हमेशा से ही स्त्री का दर्जा दिया गया है। एक स्त्री जब रजस्वला होती है तो वो एक बच्चे को जन्म दे सकती है। ठीक उसी प्रकार जब धरती रजस्वला होती है तो अच्छी फसल देती है। स्त्री को हम सृजनकर्ता मानते हैं और इसी नारीत्व के जश्न मनाने के लिए हम रजो महोत्सव मनाते हैं। तो आइए इस जश्न से जुड़ा एक मराठी काव्य पाठ सुनते हैं ममता जी और राजश्री जी से। महाराष्ट्रात पारंपरिक ऋतुमती सोहळा व्हायचा। त्याचं वर्णन थोडक्यात पुढील कवितेत येतं। सखी सखी ऋतू प्राप्त झाला, आज ऋतू प्राप्त झाला। तिच्या आरक्त मुखी नव अलगुज चाहुल, नव अलगुज चाहुल। उमजे थोडेसे हुर काहीसे, उमजे थोडेसे हुर काहीसे। पण सया सख्या बोलती, आज ऋतू प्राप्त झाला ग, ऋतू प्राप्त झाला। माय शिंपीदारी केशराचे सडे, माय शिंपीदारी केशराचे सडे। बसाया नाहनुलीला, बसाया नाहनुलीला, हा नाहनुलीला। सोनियाचा मखर आतचार आरसे नक्षीदार, आतचार आरसे नक्षीदार। चौरंग मांडियेला सखे आज ऋतू प्राप्त झाला, सखे आज ऋतू प्राप्त झाला। आता जेवणाचं काय गोष्ट असेल तर भाज्या चटण्या कुशिंबिरी पाची पक्वान्नाचा थाट, भाज्या कुशिंबिरी पाची पक्वान्नाचा थाट। पण ताटामध्ये कानुलीचा थाट, हा कानुलीचा थाट। सया सख्या बोलती, आज ऋतू प्राप्त झाला ग, आज ऋतू प्राप्त झाला। नाहू माखू घालती केसा माळती चंपा चमेली, केसा माळती चंपा चमेली। गळा घालती मोगरा अबोली, गळा घालती मोगरा अबोली। मामा मामीला धाडावा गेला, मामा मामीला धाडावा गेला। आज ऋतू प्राप्त झाला सखे, आज ऋतू प्राप्त झाला। होता दिस चार नेसाया शालू हिरवागार। त्यावरी लाल चोळी बुट्टेदार। येता सख्या सुवासिनी बोलती, फळानी ओटी येईल भराला। सखे आज ऋतू प्राप्त झाला, सखे आज ऋतू प्राप्त झाला। हा पैलू आहे पारंपरिक पद्धतीचा, पण आत्ताच्या नवयुवतीचा दुसरा पैलू कसा आहे सांग बरं ग? हो सांगते ना। स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, स्वरगंधाची आतील गाणी। स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, स्वरगंधातील आतील गाणी। कोवळं आहे तुझं पाऊल, जणू चांदण चाहूल। घाबरू नकोस, अडखळू नकोस, स्त्रीत्वाचा हा आहे वसा, कमी त्यास समजू नकोस। घाबरू नकोस, अडखळू नकोस, स्त्रीत्वाचा हा आहे वसा, कमी त्यास समजू नकोस। काहूर झालंय माझ्या मनात, सतत त्रास होणार काय? शहाणे म्हणजे नक्की काय ग? आता माझ्या खेळाचे काय? फिरण्यावर नेमकं बंधन का? का असं बंधन का माझ्यावर?
करिअरचे गाठोडे बांधायचेत ना? घाबरू नकोस, अडखळू नकोस. घाबरू नकोस, अडखळू नकोस. स्त्रीत्वाचा हा आहे वसा, कमी त्यात समजू नकोस. किमया सारी ही निसर्गाची, किमया सारी ही निसर्गाची, सोबत तुझी फक्त 4 दिवसांची. वाटचाल होते मग पूर्ण स्त्रीत्वाची, वाटचाल होते मग पूर्ण स्त्रीत्वाची. घाबरू नकोस, अडखळू नकोस. स्त्रीत्वाचा हा आहे वसा, कमी त्यात समजू नकोस. सर्वायकल कॅन्सरसारख्या प्रश्नांचे प्रिकॉशन, हायजीन हेच खरं सोल्युशन. मेन्स्ट्रुअल कप आणि सॅनिटरी नॅपकिनचा कर वापर लक्षात ठेव, लक्षात ठेव. डिस्पोज करतानाही सामाजिक स्वच्छतेचा तुझ्या हाती जागर, तुझ्याच हाती जागर. बाईपणाचे हे दान, जबाबदारी मोठी महान. बाईपणाचे हे दान, जबाबदारी मोठी महान. घाबरू नकोस, अडखळू नकोस. स्त्रीत्वाचा हा आहे वसा, कमी त्यात समजू नकोस, कमी त्यात समजू नकोस.